आयुष्य हे रिकाम्या जागा भरण्यासाठी नाही तर स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी आहे. हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळचे अराऊंड 7:30 वाजलेले आहेत. माझी देवपूजा झालेली आहे. सगळं लोट झाड वगैरे सगळं आवरून मी देवपूजा करून घेतलेली आहे. खूप छान वाटत होतं. आज आषाढ महिन्यातला पहिला शुक्रवार आहे, त्यामुळे मन छान असं देवपूजा करून घेतलं. देवघर तर खूप छान वाटत होतं, पण मन प्रसन्न होत होतं आणि घरातलं वातावरणसुद्धा छान वाटत होतं. कारण खूप दिवसानंतर सकाळी लवकर माझी देवपूजा झालेली, बऱ्याच लवकर. आणि इकडे मुलांची मजा मस्ती चालू होती. गाडीमध्ये आम्ही निघालेलो आहे कोल्हापूरला म्हणजे अंबाबाईच्या दर्शनाला निघालो होतो. ओटी घालायची होती मला. आज आषाढातला पहिला शुक्रवार आहे आणि मोस्टली ना आषाढ महिन्यामध्ये देवींची ओटी वगैरे भरली जाते, त्यामुळे मी बऱ्याच वर्षानंतर चाललेली आहे देवीची ओटी घालण्यासाठी. आणि मंदिरात आता जायच्या आधी ना इथे खूप छान वातावरण होतं बाहेरचं. इतकं छान होतं ना, माझा मोह आवरला नाही आणि त्या वातावरणाचं मी शूट घेतलेलं आहे. इथं थोडंसं तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, कारण वातावरण इतकं छान आल्हादायक मनमोहक असं वातावरण होतं. आता वसंत ऋतूचं जे आगमन आहे ते होणार आहे लवकरच, पण त्याआधी ना हिरवळीने भरलेली झाडं छान असे दोन्ही बाजूने रस्त्याच्या मधून गाड्या जाता येत आहेत. आणि सगळ्यात जास्त सांगायचं म्हणजे वातावरणामध्ये असलेलं भयानक शांतता, याचा मला खूप जास्त मोह झालेला आहे. त्यानंतर इकडे मिस्टर, त्यांच्यामुळे मला आज आवडता आलं नाही काहीसुद्धा. आहे अशीच निघालेली घरातून. आता म्हणलं तिथे मंदिराच्या याच्यामध्ये वॉशरूममध्ये वगैरे जाऊन आवरून घेऊयात म्हणून. पण इथे लुक बघितलं तर असं वाटत होतं की मी झोपेतूनच उठून आले असो. तर हे मिस्टर ना माझे कारभारी खूप गडबड करतात. कुठेही जायचं असं ना त्यांची गडबड खूप असते. आणि इथून आम्हाला नेलं त्यांनी आणि एका ठिकाणी आम्हाला नेऊन तुंबवलं त्यांनी. आणि आम्हाला घेऊन आले तिकडे फिरायला म्हणून, आणि इथं ठेवल्यात आम्हाला इथं गोळा करून पार्टीच्या ह्याच्यापाशी. आणि फोन केला मी यांना या लवकर म्हणून, तर मलाच मेसेज टाकलात आय कॉल यू लेटर, कारण ते ड्रायव्हिंग करायला. पण आम्ही तिथे गाडीतच वाट बघतोय आणि हे ड्रायव्हिंग करायला. कुठली गाडी चालवतो आता नाही मला फोन गाडी चालवतेच तुमच्याच लक्षात. हद्दपार माणसं आहेत, हद्दपार. जवळजवळ ते पाऊण तास थांबले होते तिथे कस्टमरजवळ त्यांच्या. इकडे आहे ही पंचगंगा नदी. या नदीचा पूर जर थोडंसं पाणी बघू शकता नदीपात्राच्या बाहेर आलेलं आहे. थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच आलेला आहे. पण कसं आहे ना, आता ह्या नदीला जर पूर आला ना तर हा रस्ता जो आहे तो पूर्ण पॅक होतो, बंदच केला जातो. कोल्हापूरला जाण्या येण्यासाठी मला वाटतं हा एकच रस्ता आहे इकडून, तरी आमच्या इकडून, तर बाकी तिकडून मला दुसरीकडून माहिती नाही. इथे आलेल्या मंदिराच्या म्हणजे परिसरामध्ये आलो होतो, गाडी पार्क केलो आणि आता आम्ही निघालेलो आहे मंदिराच्या दिशेने. पण सगळ्यात आधी मी वॉशरूमला गेले. पहिला माझं थोबाड आवरून घेतलं, कारण खूपच असं म्हणजे हे झालेलं, मला पण इरिटेट होतं. तर देवीची ओटी घेतली, वेणी घेतली, कमळ घेतला, हार वगैरे घेतलं, सगळं घेतलं आणि आता निघालो रांगेत. एक तर आषाढ महिना होता, त्यातला पहिला शुक्रवार होता, त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे खूपच गर्दी होती. प्रचंड अशा लाईनी होत्या. मी काय सगळं शेअर केलं नाही, कारण आणखीन पण मला ना थोडंसं पब्लिकमध्ये व्हिडिओ करणं लाज वाटते, त्या करण्यासाठी लाज वाटते, त्यामुळे मी जास्त काही बाहेरचं व्हिडिओ घेत नाही. तरी पण होता तेवढं मी शेअर केलेलं आहे इकडे. तर मंदिरात ना कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे पुढचं मी शूट घेतलेलंच नाही, कारण बऱ्याच तिथे सगळीकडे रिस्ट्रिक्शन्स होत्या. पण त्यानंतर खूप भूक लागली होती, तर चला म्हणलं रंकाळ्याला तिथे भरपूर असे खाण्याचे पदार्थ असतात, तिकडे गेलो आणि थोडंसं पोटपूजा केलं. त्यानंतर बोट बघून मुलांची तर इच्छा होती की बोटमध्ये बसायचं. पण बसलो आम्ही बोटमध्ये, छान वाटलं. आणि मध्येच ना पाऊस आला, खूप जोराचा पाऊस आला आणि माझ्या अंगावर सगळं पडलं पाणी. पूर्ण माझं म्हणजे भिजलंच होते म्हणा मी. आणि तिकडच्या साईडला बघाल ना तर खूप ढग आले होते आणि तिकडचा पाऊस इकडे येऊपर्यंत म्हणजे आम्ही भिजलोच, इतका जोराचा पाऊस होता तो. आणि पटकन आम्ही बोटमधून उतरलो आणि बघू शकताय तुम्हाला थेंब पण पडताना दिसत आहे तिकडे. तर ना माझे हे केस जे आहेत ना ते सारखे असे उभे राहतात बघा समोर समोर. मग त्यामुळे आज स्प्रे मारायचा पण विसरला होता मी, कारण सकाळीच मी हेअर वॉश केले होते आणि स्प्रे आहे माझ्याकडे जो की म्हणजे तर माझे हे बेबी हेअर्स आहेत ना सारखे असे उभे राहतात बघा. याला काय करायचं मला काही कळतच नाही. आणि आज स्प्रेसुद्धा मारायचं विसरले, जो की सेटिंग स्प्रे असतो तर तो वाला. तर इथे ना मी त्या रंकाळ्याच्या ते तलावातलं पाण्याचं जे लहरींचं आहे ना शूटिंग घेतलं, तर थोडंसं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. पलीकडे ती सुंदरची छोटीशी बोट दिसते ना, ती पण खूप छान होती, जी की जम्मू काश्मीरला वगैरे असते बघा, तशा टाईपमधली होती ती. पण त्यामध्ये 2च लोक बसू शकत होते, आम्ही 5 जण होतो. तर वारकऱ्यांचं पुन्हा दर्शन झालेलं. आणि इथे ना ह्या नवीन ब्रिज होतोय आमच्या इकडे. आणि या पलीकडेच्या डोंगरावर बघा किती मोठा जोराचा पाऊस व्हायला लागला, इतका आभाळ आलेला. आणि ते पाऊस आमच्या इकडे यायला जवळपास 10 ते 15 मिनटं लागले होते, कारण ते खूप अंतर लांब होतं. आणि मी हा व्हिडिओ जो आहे तर तो झूम करून घेतला होता.
तर अंधार किती पडलेला आहे तिकडे बघू शकताय। आणि बऱ्याच ठिकाणी आज जायचं प्लॅनिंग होतं, पण काय झालं ना, गाडी आमची मध्येच पंक्चर झाली, त्यामुळे कुठे जाता आलं नाही। रंकाळ्यालाच पंक्चर झाली होती आणि रंकाळा केलं तर आम्ही डायरेक्ट घरी यायला निघालो, कारण की गाडी पंक्चर होती आणि कुठेही रस्त्यामध्ये दुकानं नव्हती पंक्चराची। मग पुन्हा आम्हाला जयसिंगपूरच्या अलीकडे म्हणजे हातकणंगल्याच्या आसपास कुठेतरी एक पेट्रोल पंपावर गॅरेज घालवत होती, ते आम्ही डायरेक्ट टायरच चेंज केलं गाडीचं, कारण ते 4 ठिकाणी पंक्चर होतं, ते कुठंच सापडत नव्हतं पंक्चर कुठं आहे ते। तर गाडी पंक्चर काढून घेतली आणि आम्ही निघालो। थोडंसं येताना पेटपूजा पण केलो आणि एवढ्यातच ना माझा इथे ना डोळा लागला होता हलकासा, आणि तिथनं पुढे मी शूटिंग घेतलं नाही, कारण की कसं झालं, ते मूडच गेला माझा ती गाडी पंक्चर झाल्यामुळे। तर चला, माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ना त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या फोनवर तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल। तर इकडे ना माझा डोळा लागलाच होता, मिस्टरने उठवलं मला, वंदे भारत ट्रेन चालली होती ती बघून घे म्हणून, तर इकडे मी ट्रेन बघून घेतली। चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ।